हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे तुम्ही बघू शकता किचनवर किती सारा पसारा आहे. तर 10 वाजले असतील माझ्या मते, 10च वाजले असतील. तर मुलींना स्कूलला सुट्टी दिलेली आहे, पण ऑनलाईन क्लास मात्र आहे. तर सकाळी माझं चपाती आणि अंडी मसाला अंडी बनवून झाली होती. पण मुलींना सुट्टी असल्यामुळे त्यांना पोहे खायचे होते. मग मी पोहे बनवले. मग ते पोहे वगैरे झाला, चहा झालं, दूध झालं. तर मग आता जे म्हटलं एकदमच सगळी भांडी घासून वगैरे टाकावी. तर डबल डबल घासण्यापेक्षा म्हणून मग मी सकाळी जे आवरल्यानंतर भांडी घासलीच नाही, तशीच ठेवली. म्हटलं ह्या दोघींना पण नाश्त्याला पोहे हवे होते. मग त्या ऑनलाईन क्लास करायला बसल्या. त्यांचं सकाळी सगळं आवरून अंघोळ वगैरे. मग मी इकडं तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घेतली. फक्त भांडी आणि देवपूजा राहिली होती. तर मग मी तोपर्यंत म्हटलं की त्यांचं ऑनलाईन क्लास मोबाईल मग त्यांच्याकडेच, माझ्याकडे नव्हता. मग त्यांचा ऑनलाईन क्लास 10 वाजता संपल्यानंतर मग मी मोबाईल घेतला आणि हे शूट केलेलं आहे थोडं. तर इकडे खूप सारा पसारा आहे, खूप सारी भांडी आहेत. तर असंच होतं, ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मुलींना, तर त्या दिवशी असंच असतं. रविवारचं पण खूप गोंधळ असतो, सगळे लेट उठतात त्यामुळे. तर अचानकच पाऊस जास्त असल्यामुळे स्कूलला सुट्टी दिली, पण ऑनलाईन क्लास मात्र घेतले होते. तर इकडे जी काही नाश्त्याची सकाळी चपाती वगैरे बनवलेली जी काही भांडी आहेत ती मी घासून घेते आता इकडे. सकाळी ह्यांना सुट्टी नव्हती, पण ह्यांच्यासाठी मग चपाती मसाला अंडी वगैरे बनवून दिली होती. शुक्रवारचा आहे हा व्हिडिओ. तर त्या दिवशी मी सगळं बनवून दिलं होतं त्यांना. मग मुलींना चपाती वगैरे खायची नव्हती, त्यामुळं मग मी त्यांच्यासाठी पोहे वगैरे बनवले, माझ्यासाठी वगैरे. मग पोह्याचा डब्बा रिकामा झाल्यामुळे मग तो पण मी लगेचच घासून घेतला. चपातीचा डब्बा चेंज केला. एकदा मी स्टीलच्या डब्यात ठेवते, एक दोन दिवस आड करून तो घासते, नंतर मग एकदा ह्या डब्यात ठेवते, असं करत असते. तर आता इकडे भांडी वगैरे सगळी घासून घेते आणि किचन सगळा स्वच्छ करून घेते आणि नंतर मग देवपूजा करते. देवपूजेला सुद्धा खूप वेळ झाला होता, तरी पण ठीक आहे म्हटलं आता नंतर मग देवपूजा करून घेते. तर आता इकडे भांडी घासून घेत आहे मी. तर इकडे भांडे वगैरे घासून झालेले आहेत. आता शेगडी आहे ती मी स्वच्छ करते आणि शेगडी पुसण्यासाठी किंवा किचनचं खालचा जो प्लॅटफॉर्म आहे तो पुसण्यासाठी मी जे जुने कपडे असतात ना तेच वापरते. तर ते कपडे कसे थोडे म्हणजे कापून असे छोटे छोटे चौकोनी भाग करून ठेवायचे आणि 1-2 वेळा यूज करायचे, मग ते फेकून दिले तर चालतात. असे जुने कपडे ठेवून काय उपयोग आहे, म्हणून मी असे जुन्या कपड्यांचा थोडाफार वापर करते. तर आता इकडे फ्रीज आहे. फ्रीजवर कसं होतं आहे पावसाळ्यात, तर पाणी सुटतं वरतून किंवा साईडून पण, म्हणून मी त्याच्यावर काहीच नाही टाकलेलं. म्हणून ते फ्रीजवर असं पाणी थोडं सुटलेलं आहे, तर ते पुसून घेत आहे. आणि इकडे मी बटाटे घेऊन आली होती. तर बटाटे आणि संध्याकाळी पावभाजी करायची होती.
तर म्हणून मी बटाटे पावभाजी मसाला वगैरे घेऊन आलेली आहे. तर मग इकडे मी ते बटाटे आहेत ते ठेवते आणि इथं मसाल्याचा डब्बा आहे माझा. जे काही जास्त मसाले मी आणत नाही, पण जे काही थोडेफार राहिले शिल्लक वगैरे तर मग त्यासाठी मी तो ठेवण्यासाठी तो डब्बा एक केलेलाच आहे. त्याच्यात सगळे मसाले असतात. तर पावभाजीचा ऑलरेडी एक छोटं पॅकेटमध्ये अर्धा होता. तर तो बघून घेतला म्हणजे संध्याकाळी नवीन फोडायचं असेल लागला तर फोडेन, नाही तर जुना आहे तोच मग यूज करेन म्हणून. तर इकडे मसाला वगैरे ठेवून दिला फ्रीजमध्ये. फ्रीज पण स्वच्छ पुसून घेतला. किचन पण स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे. तर देवपूजा आता करून घेते. देवपूजेला खूप वेळ झालेला आहे, तरी पण देवपूजा करून घेते. तर इकडे देवपूजा करायला घेतलेली आहेत. मी ह्या छोट्या पिशवीमध्ये सगळे जे फुलं असतात ते मी साठवून ठेवते आणि नंतर ती पाण्यात नेऊन सोडते. तर आता मी जी फुलं आहेत वगैरे ती काढून घेते आणि नंतर मग देवपूजा करून घेते. तर इकडे देवपूजा वगैरे झालेली आहे. मोबाईल कसं माझं स्टँड आहे ना ते खूप मोठं नाही, छोटंच आहे. त्यामुळं ते पकडण्यासाठी आर्याला मी सांगितलं होतं. मग एवढा पूर्ण देवपूजा होईपर्यंत ती पकडू नाही शकत. म्हणून मग मी लास्टला जी पंती लावतानाच आहे ते थोडं शूट केलेलं आहे. पण आणि फुलं वाहताना तर इकडे माझी देवपूजा वगैरे पण झालेली आहे आणि जी पंती आहे ती पण लावून झालेली आहे. तर अशा प्रकारे मी माझं जे सुट्टी असल्यानंतरचं थोडं रुटीन लेटचं रुटीन म्हणाल तरी चालेल. तर असं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील. तर अशा प्रकारे मी छोटंसंच माझं जे रुटीन आहे ते शेअर केलेलं आहे. आणि इकडे जे पसारा थोडाफार दिसतोय तो थोडा आवरलेला आहे, म्हणजे जसे की तेलाची बॉटल, पावडरीचा डब्बा वगैरे जो खाली होता तर तो मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच मी बंद करते. तर कसा वाटला नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा. बाय बाय. थँक्यू.